हॅलो मैत्रिणींनो, मी मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। आज आपण खूपच चविष्ट अशी कारल्याच्या मसाल्याची भाजी पाहणार आहोत आणि तीही थोडीशी रस्सेवाली। तर पाहूया आपण याची रेसिपी। चला तर मग, अजिबात कडू न होणारं कारलं। मैत्रिणींनो, आज आपण करतोय कारल्याची भाजी। त्यासाठी आपण ही कारली धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही चिरून घ्यायची आहे। तर चिरताना कारल्याचा वरचा भाग असा थोडासा काढून टाकायचा आहे आणि कारल्याला असे उभे 4 भाग करून घ्यायचे। जर तुमचे कारले जास्त बिया असेल तर आतल्या मोठ्या मोठ्या बिया काढून घ्यायच्यात आणि जर कारले कोवळे असेल तर तुम्ही बिया ठेवल्या तरी चालेल। तुम्हाला उभे जेवढे भाग करता येईल तेवढे एक साइडनी भाग करून घ्यायचे। एक साइडनी कारला आपल्याला पूर्ण मोकळं ठेवायचे। या पद्धतीने तुम्हाला कारल्याचे भाग करून घ्यायचे। आतमधलं जाडं जे बी आहे ते काढून घ्यायचे। अतिशय चविष्ट आणि कडू न होणारं हे कारलं। तर या पद्धतीने मी कारलं चिरून घेत आहे। तर सगळं आपण कारली याच पद्धतीने कापून घेऊया। मैत्रिणींनो, आता आपण एक वाटी घेतलेली आहे। वाटीमध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची थोडीशी। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचे। आणि या पाण्यामध्ये आपल्याला ही चिरलेली कारली आहे ती 10 ते 15 मिनिटं अशीच भिजत ठेवायची आहे। ही कारली जोपर्यंत यामध्ये भिजतील तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। आता कारल्यासाठी आपण काय काय मसाला वापरलाय ते पाहूया। आपण घेतलंय खोबरं, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, अद्रक आणि हिरवी मिरची। तर या पद्धतीने आपण मसाला घेतला आहे। पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। आता यावर मी सगळ्यात पहिला कांदा घातलाय। थोडासा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं 2 हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातल्यात। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा, थोडंसं सुकं खोबरं आणि थोडासा लसूण असं सगळं एकत्र घालून हे आपल्याला छान परतून घ्यायचे। ते थोडेसे परतून यावरती 1 चिरून टोमॅटो घातलाय मी। मसाला चांगला परतून तो एका प्लेटमध्ये थंड करून घ्या। भाजले होते त्याच पॅनमध्ये आपल्याला कारले परतून घ्यायचे। कारल्याचं पाणी पिळून घ्यायचंय। कारल्याचं पाणी असं दाबून काढून घ्यायचं पहिलं। सगळी कारली अशी पॅनवरती फ्राय करून घ्यायची आपल्याला। ही 50% आपल्याला फ्राय करून घ्यायची आणि 50% आपण ती मसाल्यामध्ये शिजून घेणार आहोत। या प्रकारे कारली मी तेलामध्ये परतून घेत आहे आणि गॅस आपण थोडा स्लो केलाय आणि थोडंसं झाकण ठेवून ती शिजून घेऊया। पद्धतीने पूर्ण मसाला आपण चांगला भाजून घेतलाय। त्यावर कढीपत्ता घालायचा आहे आणि आता याचं बारीक वाटण करून घ्यायचंय। या पद्धतीने मसाल्याचं बारीक वाटण करून घेतलंय। त्यामध्ये मी एका साईडला आपला मसाला काढून घेते, म्हणजे आपले कारलीही शिजली जातील आणि मसालाही परतून होईल। आता यामध्ये पहिले जिरीची फोडणी घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण वाटलेला जो मसाला आहे तो एका साईडने आता तेलावरती घालायचा आहे। तुम्ही वाटलंच तर कारली बाजूला काढूनही ठेवू शकता, पण माझा पॅन बऱ्यापैकी पसरट आहे
त्यामुळे मी बाजूला घेतले. जर तुम्ही कढईत भाजी बनवणार असेल तर कारली ताटामध्ये मैत्रिणींनो काढून घ्या. मसाला छान परतून झाल्याच्या नंतर कारली त्याच्यामध्ये मिक्स करायची. आता मी पूर्ण मसाला यामध्ये घालून घेतलाय. आता हा मसाला आपल्याला या तेलावर असा चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला तेल सुटेपर्यंत याला भाजायचं आहे आपल्याला. या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. आपण आधी कारल्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालताना थोडंसं जपून घाला. आता यामध्ये थोडीशी हळद जाईल. आणि आता हे परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. चवीपुरत्या 2 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. आता याच्यामध्ये 1 चमचा मसाला घालून घेतलाय. हा गरम मसाला घरी बनवलेला आहे. यामध्ये सर्व मसाले मिक्स आहेत. ही कारली ह्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची. या मसाल्यामध्ये कारली आपल्याला छान परतून घ्यायची व्यवस्थित. आपण ही आधीच तेलावर परतवली होती, त्यामुळे या कारल्यांना शिजायलाही वेळ जास्त लागणार नाही. अगदी 4-5 मिनिटात ही कारली आपली शिजून तयार होणार आहे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. त्यातलं आपलं कारलं जे आहे उरलेलं ते शिजून होईल आणि खाली पॅनला आपल्या चिकटलंही जाणार नाही. तर आता हे आपण मसाले याच्यात चांगले मिक्स करून घेऊया. खूप चविष्ट असं हे कारलं होतं. यामध्ये तुम्ही 1-2 चिंचचे जे चिंच असते ती घातली तरी सुद्धा चालेल. म्हणजे आंबट गोड आणि तिखट चवीचं असं हे कारलं होतं. तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडासा 1 गुळाचा छोटासा खडाई याच्यामध्ये टाकू शकता. तर या पद्धतीने आता मंद गॅसवरती कारलं आपल्याला शिजून द्यायचंय. अशा प्रकारे आपलं कारलं शिजून तयार झालेलं आहे. मी तर जेवणासाठी ताट बनवले. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कारल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका. असेच यापुढे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.